जगत जसा दुरी दुरी सर्प दिसत परिदो ठाई ना सर्प जगत ते सदैव नाम स्वयं पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती करणे बदार तुम्हीच्या आत्माप्त काम तरी म्हणून कोणा करणे. आता मध्यस्थ पुन्हा याच्यावर म्हणतो. मध्यस्थ म्हणतो अहो त्या रामकृष्णादिकांची शरीरे कर्माधीन नाहीत असे म्हणणे बरोबर नाही. कारण त्यांच्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख आणि राक्षसादिकांना दुःख होते हे प्रसिद्ध आहे. आता तो म्हणतो तुम्ही म्हणता का रामकृष्णांची जी शरीरे आहे ती सगळी शरीरं कर्माच्या अधीन नाहीत. कर्माच्या अधीन नाही असं कसं काय तुम्ही म्हणता आहे की नाही. हे तुम्हाला म्हणता येणार नाही. रामकृष्णादिकांची शरीर देखील पाप पुण्यात्मक कर्माच्या अधीनच आहेत. कसं तर ते सांगतात की रामकृष्णांपासून काही लोकांना सुख होतं की नाही आणि काहींना दुःख होतं. काय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर ते म्हणतात रामकृष्णादिकांची जी शरीर आहेत त्या शरीरापासून कोणाला काय होतं सुख होतं आणि कोणाला दुःख होतं. त्यांच्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख आणि राक्षसादिकांना दुःख होते हे प्रसिद्ध आहे. हे झालं का. आता याच्या पुढे म्हणतात आणि जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू तो त्याच्या पुण्य पापाने रचित असतो असा वेदांताचा सिद्धांत आहे. त्यावरून रामकृष्णादिकांच्या शरीरात त्यांचे स्वतःचे कर्म कारण नसले तरी साधू असाधू पुरुषांचे कर्म त्यांच्या शरीरास कारण आहेत. असे असता अवतार शरीरे पुण्य पापाधीन नाहीत असे म्हणणे योग्य नाही. आता सांगतात की रामकृष्णादिकांची जी शरीर आहेत ऐके नाही त्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख होतं की नाही आणि असाधू पुरुषांना दुःख होतं. सगळे सावध आहेत ना. असाधू पुरुषांना काय होतं दुःख आणि साधू पुरुषांना सुख होतं. कोणाच्यापासून रामकृष्णादिकांच्या शरीरापासून. ही तर गोष्ट मान्य झाली ना. आता एक सिद्धांत करतात जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू म्हणजे ज्याच्या म्हणजे जे प्राणी मात्र जे कोणते सत्कर्म पुण्य करणारे आणि पाप करणारे ऐक नाही त्या जे प्राणी मात्र त्यांच्या सुखदुःखाचा हेतू म्हणजे पुण्य करणाऱ्यांना सुख आणि पाप करणाऱ्यांना दुःख देण्याला जो हेतू असतो तो त्याच्या पुण्यपापाने रचित असतो. तो त्याच्या पुण्यपापाने म्हणजे पुण्य करणाऱ्याच्या पुण्याने आणि पाप करणाऱ्याच्या पापाने तो रचित असतो. बरोबर ना. आणि त्यामुळं त्यांना काय होतं पुण्याचं फल सुख आणि पापाचं फल दुःख. म्हणजे या ठिकाणी ईश्वर जे तुम्हाला सुखदुःखाचे भोग देतो तर ते भोग देताना या ठिकाणी याला कारण कोण आहे जीवाची कर्म आहेत. ईश्वर तुम्हाला सुख जीवानी कर्म जो ज्याच्या पुण्याने किंवा पापाने रचित असतो तो त्याच्या सुखदुःखाचा काय होता असतो हेतू. म्हणून जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू तो त्याच्या पुण्य पापाने रचित असतो. हे वाक्य कळालं ना. जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू जो म्हणजे कोण ईश्वर ज्याच्या सुखदुःखाचा म्हणजे जीवाच्या सुखदुःखाचा हेतू. मग तो जीवाच्या सुखदुःखाचा हेतू कोण आहे जो ईश्वर तो त्याच्या पुण्य पापाने रचित असतो. तो म्हणजे ईश्वर म्हणजे ईश्वराने दिलेले त्याचे भोग ऐके नाही पुण्य पापानुरूप ते कशाने रचित आहे त्याच्या म्हणजे जीवाच्या पुण्य पापाने रचित आहेत असा वेदांताचा सिद्धांत आहे. त्यावरून रामकृष्णादिकांच्या शरीरात त्यांचे स्वतःचे कर्म कारण नसले तरी रामकृष्णादिकांना जी शरीरं प्राप्त होतात ही शरीर प्राप्त होण्याला त्यांचं स्वतःचं कर्म आहे का त्यांचं स्वतःचं कर्म नाही. मग कर्म कोणाचे साधू व असाधू पुरुषाचे. कारण जे साधू पुरुष असतात त्यांना ते सुख देतात आणि असाधू असतात त्याला दुःख देतात. म्हणजे याचा अर्थ रामकृष्णादिकांची शरीरं ही त्यांच्या स्वतःच्या पाप पुण्याने रचित नाही. त्या साधू पुरुषाचं पुण्य आणि असाधू पुरुषाचं पाप यांनी ती रचित आहेत. साधू व असाधू पुरुषाचे कर्म त्यांच्या शरीरास कारण आहेत. असे असता अवतार शरीरे पुण्य पापाधीन नाहीत असे म्हणणे योग्य नाही. तर तो म्हणतो अहो कोणतंही अवतारी रामकृष्णादिकांचं शरीर असलं तरी ते पाप पुण्याधीन किंवा कर्माधीन आहेत. भले त्यांच्या स्वतःच्या कर्माच्या अधीन नसलं पण जे जीव आहेत त्यांच्या जे जीव पापरूप कर्म करतात ऐके नाही
त्यांच्यापासून त्यांना दुःख देण्यासाठी ते शरीर धारण करतो. आणि जे पुण्यकर्म करतात त्यांच्या पुण्याचं फल देण्यासाठी देखील तो ईश्वर काय करतो, शरीर धारण करतो. म्हणजे त्यांची शरीर शेवटी काय झाली, कर्माधीन. त्यांच्या स्वतःच्या कर्माच्या अधीन नसली तरी इतर जीवांच्या कर्माच्या अधीनच आहे की नाही. मिळून झालं काय, ईश्वराचं रामकृष्णादिकांचे शरीर देखील कर्माच्या अधीनच आहेत. कोणत्या कर्माच्या अधीन आहे, पापी आणि पुण्यवान जीवांच्या कर्माच्या अधीन आहेत असंच मान्य करावं लागतं असं तो म्हणतो. असे असता अवतार शरीरे पुण्य पापाधीन नाहीत असे म्हणणे योग्य नाही. मग तुम्हाला असं म्हणता येणार नाही की जे अवतार शरीर आहेत ते पुण्य पापाधीन नाही, पुण्य पापाच्या अधीनच आहे. जे लोक दुष्ट असतात, पातकी असतात, त्यांना काय होतं, पापाचं फल दुःख देतच की नाही. रामकृष्णादी रावणादिकांना मारतात की नाही आणि त्या शबरीवर वगैरे अनुग्रह करतात आहे की नाही. मग त्या रामकृष्णाचा जो देह आहे तो कशाने उत्पन्न झालेला आहे, पाप पुण्यात्मक कर्मानी. स्वतःच्या पाप पुण्यात्मक कर्मानी का जीवांच्या पाप पुण्यात्मक कर्मानी असं म्हणायला काय. मग शेवटी कशाने असो पण पाप पुण्यात्मक आहेच की नाही, पाप पुण्यापासूनच त्यांचं शरीर बनलं की नाही, म्हणजे ते कर्माधीन आहे की नाही, आहेत असं माना असं म्हणतो. आता शिष्य म्हणतो, महाराज असे असले तरी जीवाच्या आणि रामकृष्णादिकांच्या शरीरात फरक असा आहे की पूर्व शरीरात केलेल्या शुभाशुभ कर्माची फले अर्थात सुखदुःखे जीवांना उत्तर शरीरात भोगावी लागतात. म्हणून शरीराभिमानींच्या पूर्व शरीराच्या पुण्यपापाधीन उत्तर शरीर आहेत. त्याचप्रमाणे रामकृष्णांची शरीरे साधू व असाधू पुरुषांच्या पुण्यपापाधीन असून त्यांना सुखदुःखास कारण आहेत. तरीही पण रामकृष्णादिकांना नटवेशधारीप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही. म्हणून रामकृष्णांची शरीरे आपल्या स्वतःच्या पुण्यपापाधीन नाहीत हे म्हणणे योग्य आहे. तशीच रामकृष्णादिकांची शरीरे पंचमहाभूतांचा परिणाम नसून चैतन्याश्रित मायेचा साक्षात परिणाम आहे. जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने एका क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो पण खरोखर तो राजा नसतो, त्याप्रमाणे आचिंत्य मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णांची शरीरे भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्ये नाहीत. आणि जर ती पंचीकृत भूतकार्ये असती तर कृष्ण शरीराने दोरीस बांधता आले असते, पण दोरीचे बंधन कृष्ण शरीरात झाले नाही असे पुराणात आहे, ते खोटे होईल. म्हणून देवशरीरे भूतकार्ये नाहीत. आता या ठिकाणी तो काय म्हणतो की देवांची शरीरं जी आहेत ते पुण्य पापरूप कर्माच्या अधीन आहेत. जरी त्या स्वतःचे पुण्यपाप देवता शरीराला प्राप्त होण्यासाठी जरी स्वतः केलेली पुण्यपाप कारण नसली तर जीवाने केलेली पुण्यपाप ही त्याला देवाला शरीराला कारण आहेत असं तो म्हणतो. त्याचं स्पष्टीकरण आता शिष्य पुन्हा करतो. असे असले तरी जीवांच्या आणि रामकृष्णांच्या शरीरात फरक असा आहे की म्हणजे जीवाचं शरीर वेगळं आणि रामकृष्णाचं शरीर वेगळं. जीव आणि रामकृष्ण यांच्या शरीरामध्ये असा भेद आहे की पूर्व शरीरात केलेल्या शुभाशुभ कर्माची फले अर्थात सुखदुःखे जीवांना उत्तर शरीरात भोगावी लागतात. असे की पूर्व शरीरामध्ये म्हणजे पूर्वीच्या शरीरामध्ये जीवाने जेवढी कर्म केली असतील त्या कर्माचं फल त्याला उत्तर शरीरात अपरिहार्यपणे भोगावं लागतं. पाप किंवा पुण्यात्मक कर्माचं जीवाने पूर्वजन्मात केलेली जी कर्म त्या कर्माचं फल अपरिहार्यपणे त्याला भोगावं लागतं जीवाचं. म्हणून शरीर अभिमान्यांच्या पूर्व शरीराच्या पुण्यपापाधीन उत्तर शरीर आहेत. म्हणून शरीर अभिमान्यांच्या पूर्व शरीर अभिमान म्हणजे हे शरीराला मी असा शरीराचा जो अभिमान धारण करतो असा शरीर अभिमान धारण करणाऱ्या पुरुषाच्या उत्तर शरीराला त्याच्या पूर्व शरीरात केलेली कर्म ही काय आहे कारण. म्हणजे त्याला उत्तर शरीर जे का प्राप्त होतं ते कशामुळे होतं, पूर्व शरीरात केलेल्या कर्मामुळंच त्याला उत्तर शरीर प्राप्त होतं. याचा अर्थ त्याचं उत्तर शरीर काय आहे, पूर्वजन्मात केलेल्या पुण्यपापाच्या अधीन आहे. त्याप्रमाणे रामकृष्णांची शरीरे साधू व असाधू पुरुषांच्या पुण्यपापाधीन असून त्यांना सुखदुःखास कारण आहेत. म्हणून तो सांगतो म्हणजे जे ह्या शरीराचा अभिमान धारण करतात त्यांना मात्र पूर्वजन्मात केलेले कर्माचं फल म्हणून उत्तर जन्मामध्ये काय होतो, त्या कर्माच्या फलाचा सुखदुःख रूपाने भोग होतो. परंतु आता जी ईश्वराची शरीर आहे
आहे की नाही, म्हणजे रामकृष्णादिकांची शरीर आहे. त्या शरीरामध्ये मात्र ते म्हणतात रामकृष्णाची शरीरे साधू व असाधू पुरुषांच्या पुण्यपापाधीन असून रामकृष्णादिकांची शरीर त्यांनी केलेल्या कर्माने त्यांना प्राप्त झालेली नाही. ते कशाच्या अधीन आहेत? साधू आणि असाधू पुरुषांनी, म्हणजे साधू पुरुषांनी केलेलं पुण्य आणि असाधू पुरुषांनी केलेलं पाप यांच्या अधीन त्यांची शरीरे असून त्यांना सुखदुःखास कारण आहेत. आणि ती कोणाला कारण आहे सुखदुःखाला? असाधू पुरुषांच्या दुःखाला आणि साधू पुरुषांच्या सुखाला ही रामकृष्णादिकांची शरीरं कारण आहेत. तरीही पण रामकृष्णांदींना नटवेशधारीप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही. म्हणून रामकृष्णादिकांची शरीरे आपल्या स्वतःच्या पुण्यपापाधीन नाहीत हे म्हणणे योग्य आहे. आता आणखीन असे जीवाच्या पुण्यपापापासून ती शरीरं होतात, बरोबर आहे ना, तरीसुद्धा ती पुण्यपापाच्या अधीन नाहीत असं आम्ही का म्हणतो? कारण त्या शरीरामध्ये स्वतः त्यांच्याकडून काही पुण्यपाप घडतं का? नाही. किंवा त्यांची मूळ शरीर जी आहे ती स्वतःच्या पुण्यपापाने निर्माण झाली आहेत का? नाही. मग ती कोणाच्या झाली? जीवाच्या पुण्यपापाने निर्माण झाली. असं असतानाही त्यांची शरीरं पुण्यपापाधीन नाहीत. कोणाच्या? जीवाच्या आणि स्वतःच्या पुण्यपापाधीन नाही. असं का म्हणतो आम्ही? जसं त्यांनी सांगितलं नटवेशधारी, म्हणजे एखादा सोंग घेतलेला मनुष्य तो सुखी दिसतो त्यावेळेला तो सुखी असतो का? दुःखी दिसतो त्यावेळेला दुःखी असतो का? नाही. कारण का? जसे ती चांगुना मुलाला उखळात कुटते नाटकामध्ये, आहे की नाही, तर त्यावेळेला तिच्या नेत्रातून अश्रू चालतात, तेव्हा ती दुःखी असते का आनंदी असते? आनंदी असते. आपलं पार्ट चांगलं वटलं म्हणून, भूमिका चांगली साधली म्हणून ती काय असते? सुखी असते. तसा परमात्मा हे नाही का रामकृष्ण अवतारामध्ये भगवान सीतामाईचा वियोग झाल्यानंतर रामचंद्र प्रभू काय दिसतात? वेलीला आलिंगन देतात, आहे की नाही, वेलींना पत्ता विचारतात. याचा अर्थ ते दुःखी दिसतात की नाही? दिसतात की नाही? मग हा दुःखाचा भोग म्हणजे कोणाचा भोग आहे? पापाचा भोग, आहे की नाही. प्राण्यांच्या आनंदाचा भोग म्हणजे प्राण्यांच्या पुण्यकर्माचा भोग. खऱ्या अर्थाने ईश्वराला होतो का हा रामकृष्णादी अवतारामध्ये? सुखदुःखाचा भोग होतो का? नाही. मग त्या सुखदुःखाचा भोग होत नाही याचा अर्थ पाप पुण्यात्मक कर्माचा भोग जे त्याला होतो का? का झाल्यासारखा दिसतो? झाल्यासारखा दिसतो. म्हणजे नटवेशधारीप्रमाणे आहे. म्हणजे याचाच अर्थ त्याचं शरीर खऱ्या अर्थाने पुण्यपापाधीन नाही. कारण त्याच्यामध्ये होणारा जो सुखदुःखाचा भोग तो त्याला खऱ्या अर्थाने होतच नाही, आहे की नाही. झाल्यासारखा होतो, ते सुद्धा झाल्यासारखा सुद्धा काय? नाटकातल्या काम करणाऱ्या एखाद्या माणसाप्रमाणे. लक्षात आलं ना? म्हणून त्याचे देवाचं शरीर जे आहे ते पुण्यपापाधीन आहे का? नाही. प्राण्यांच्या पुण्यपापाधीन म्हणावं तर नटवेशधारीप्रमाणे त्याला पुण्यपापाचं फल जे सुखदुःख याच्याविषयी त्याला सत्यत्व बुद्धी किंवा खऱ्या अर्थाने ते सुखदुःखाचा भोग त्याला होतच नाही. आपल्याला उदाहरण माहीत असेल की भावार्थ रामायणामध्ये उदाहरण आलं काय? आपल्याकडे तुकाई देवी आहे, माहिती आहे का? तुकाई देवी, तुकाई एखादी देवी आहे का कुठं? लोक म्हणतात की आम्ही तुकाई देवी आहे, आम्हाला इकडं नाशिक जिल्ह्यात आहे, आमच्या तिकडं पण आहे तुकाई. तर त्या तुकाईचं नाव का पडलं? नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं. रामचंद्र प्रभू जेव्हा सीतामाईंचं रावणाने हरण केलं तेव्हा सर्व जंगलामध्ये फिरायला लागले आणि कुठे सीता कोणी पाहिली का विचारायला लागले आणि रात्रंदिवस विलाप करायला लागले. एकदा भगवान शंकर आणि पार्वती चालले होते विमानाने. त्यांनी पाहिलं की या ठिकाणी रामचंद्र प्रभू सारखे डोळ्यातून अश्रू आणि त्या लता वेलींना पृच्छा करतात, आलिंगन देतात, माझी सीता पाहिली का, किंवा ही सीता म्हणून लक्ष्मणाला सांगत तिकडं पळतात. हे सगळं दृश्य पाहिल्यावर पार्वती माता हसली आणि भगवान शंकरांना म्हणाली, जे तुम्ही म्हणतात की काय भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव, हेच का तुमचं इष्टदैवत? रामचंद्र प्रभू हो म्हणे, हेच माझं दैवत. त्यांनी लगेच सांगितलं आपण खाली जाऊ आणि साष्टांग दंडवत घालू. ते म्हणे अशा रडक्या देवाला नमस्कार घालून काय उपयोग? आणि ह्याला तुम्ही इष्टदैवत समजता, ज्याला स्वतःची पत्नी वाचवता आली नाही. बरं ती पत्नी गेली तर रात्रंदिवस ज्यांनी विलाप केला अशा यांना तुम्ही इष्टदैवत कसं काय म्हणता? तर मी यांची परीक्षा करून पाहते. त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे भगवान रामचंद्र प्रभू हे संपूर्ण जगताचा आत्मा आहे, अंतर्यामी आहेत, तर त्यांची अशी परीक्षा घेणं उचित नाही. पण तिने सांगितलं नाही मी परीक्षा घेणार. भगवान मनातल्या मनात दर्शन करून भगवान शंकर दूर राहिले.
आणि त्यावेळेला पार्वती माता त्यांच्या समोर गेली तर ती सीतेच्या वेशात गेली. ती महामाया असल्यामुळं तिनं सीतेचा वेश घेतला आणि ती म्हणली, अहो भगवान, तुम्ही सीता काय करता, हे पहा मी सीता तुमच्या समोर आली. असं म्हटल्याबरोबर भगवान रामचंद्राने थोडी पाठ केली आणि पुन्हा हे सीते, तर ती लगेच पुन्हा समोरून गेली. अहो तुम्ही असं काय करता, मी सीता समोर आली असताना तुम्ही या ठिकाणी कसं सीता करता. असं जेव्हा पाहिलं, तिनं अनेक वेळेला समोर जाण्याचा प्रयत्न केला, पण भगवंतांनी पाठ फिरवली. तेव्हा नंतर ती काही पिच्छा सोडेना. तेव्हा पाहिल्याबरोबर रामचंद्र प्रभूंनी तिचं दर्शन घेतलं आणि तिला म्हणले, तू यहाँ क्यों आई, तू का आई, म्हणजे तू इथं का आली, म्हणून ते नाव काय पडलं, तुकाई असं नाव पडलं. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी दिले, तुकाई आहे ना, तू का आई, असं म्हणजे तू पार्वती आहे, तू तर माझी जगत जननी आहे, माझं आराध्य दैवत भगवान शंकरांची तू पत्नी आहे, तू मला मातेप्रमाणे आहे, असं त्याचा अर्थ. मग त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू रडत होते, रडण्याचं नाटक होतं. मग दुःखाचा भोग होता का, दुःखाचाही भोग नव्हता. मग अशा प्रकारचं त्याला म्हणता येईल का पाप पुण्याचं फल म्हणून सुखदुःख रूपाने ते भोग त्याला प्राप्त झाले, किंवा ते शरीर, त्यांची शरीर हे पाप पुण्यरूप कर्माचं फल आहे असं म्हणता येईल का देवतांची शरीरं, रामकृष्णादी देवतांची शरीरं? मग अर्थातच म्हणता येणार नाही. रामकृष्णादींना नटवेशधारीप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही, म्हणून रामकृष्णांची शरीरे आपल्या स्वतःच्या पुण्यपापाधीना नाहीत हे म्हणणे योग्य आहे. मग रामकृष्णादिकांना त्यांची शरीरं स्वतःच्या पुण्यपापाधीने असं म्हणता येईल का? नाही. तशीच रामकृष्णादिकांची शरीरे पंचमहाभूतांचा परिणाम नसून चैतन्याश्रित मायेचा साक्षात परिणाम आहे. आणखी दुसरं तो काय म्हणलं होता, अहो रामकृष्ण असो नाही तर कोणी असो, जी शरीर आहे, ज्यांना हात पाय वगैरे आहेत, ती सगळी पंचमहाभूतांची कार्य. तसं रामकृष्णादिकांचं शरीरसुद्धा काय म्हटलं पाहिजे, पंचमहाभूतांचं कार्य. असं कोण म्हणत होता, मध्यस्थ. परंतु शिष्य सांगतं की असं नाही, रामकृष्णादिकांची शरीरं आणि जीवांची शरीरं याच्यामध्ये भेद आहे. तो भेद असा आहे की जीवाची शरीरं ही पंचमहाभूताची कार्य आहेत, परंतु रामकृष्णादिकांचं जे शरीर आहे ते चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा साक्षात परिणाम आहे. म्हणजे साक्षात मायेची ती काय आहे, चैतन्याच्या आश्रयाने असणाऱ्या मायेपासून ती शरीरं तात्काळ साक्षात बनतात. इकडं कसं आहे, ही आपली जीवांची शरीर आहे, माया, मग महत्त्व, त्याच्यातून अहंकार, मग पंचतन्मात्रा, मग पंचमहाभूत, असं तिथं साक्षात मायेचा परिणाम म्हणजे हे काय आहे, रामकृष्णादिकांचे दिव्य असणारे विग्रह किंवा शरीर. रामकृष्णादिकांचे विग्रह आणि जीवाचं विग्रह म्हणजे शरीर याच्यात भेद आहे की नाही? तर रामकृष्णादिकांची शरीरं ही पाप पुण्यापासून बनलेली नसून ती चैतन्याच्या आश्रयाने राहणाऱ्या अविद्येचा काय आहे, मायेचा साक्षात परिणाम आहे. आणि जीवाची शरीरं जी आहे ती कशी प्राप्त झाली, ती त्याच्या पापपुण्याने, त्याच्या कर्माने प्राप्त झालेली आहेत. आणि ती कशाने, पंचमहाभूतांपासून तयार झालेली आहेत. आणि ही साक्षात मायेचा परिणाम असे आहेत. रामकृष्णादी शरीरे पंचमहाभूतांचा परिणाम नसून चैतन्याश्रित मायेचा साक्षात परिणाम आहे. जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने एका क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो, पण खरोखर तो राजा नसतो, त्याप्रमाणे नाटकामध्ये एखादा मनुष्य जणू काय होतो, राजा, पण तो राजा समजतो का? नंतर एकदा नाटक संपलं की तो लगेच जाऊन, आता कोण पंतप्रधान असतं त्याला म्हणतो का तुम्ही बाजूला व्हा, असं तो कधी म्हणत नाही, आहे की नाही? त्याला समजतं की हे नाटकातलं राजे पण काही खरं नाही. तो खरोखर त्याप्रमाणे अचिंत्य मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णांची शरीरे भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्य नाही. जसा राजा झाल्यासारखा दिसतो का नाही तो नट, पण तो राजा नाही. तसं रामकृष्णांची शरीरं दिसतात, हातपाय, ती सुद्धा आपल्याला वाटतं की भूतांची कार्य आहेत, परंतु तत्वतः ती भूतकार्ये नाहीत. त्याप्रमाणे अचिंत्य मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णांची शरीरे भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्ये नाहीत. तुकाराम महाराजांची आणि त्या चिंतामणी देवांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की तुमचं नेमकं काय स्वरूप आहे, कारण मानवी देहाला झेपणाऱ्या गोष्टी नाही. ज्यांनी काठीनं मारलं त्याचं जाऊन पुन्हा अंग पाय चेपणं किंवा त्याला तेल लावणं ही काही साधी गोष्ट नाही, आहे की नाही? आणि
ज्याने आपल्या वह्यात बुडवल्या ऐके नाही, त्याला काय म्हणायचं, आपल्या टाळकऱ्यामध्ये घ्यायचं आणि त्याचा शिष्य करायचं आणि त्याचं मोठी थोरवी गायची, पुन्हा त्याचा देहाचा दाह होत असताना तो शमन करायचा. हे काही सामान्य माणसाचं कार्य नाही. तेव्हा नेमकं तुम्ही आहे तरी काय, तुमचं शरीर दिसताना तर तुकाराम महाराजांचं तर हात पाय सगळे पंचमहाभूताचे अवयव दिसतात. तर त्या काळ्या खडकावर गेल्यावर त्यांनी सांगितलं की मांडी फाडली. मांडी फाडली तर त्यात रस नाही, रक्त नाही, मांस नाही, मेद नाही, अस्थी नाही, मज्जा नाही, काहीच नाही, त्याच्यामध्ये कोणतेच धातू नाही. चिंतामणी देवांना कळलं की तुकाराम महाराज म्हणजे काय, हे साधारण नव्हे, काय मानवी वेशधारी. तर काय तो आहे ना, नव्हे तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा, दया पुजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. पंचमहाभूताचा देह असल्यावर कोणी प्रयाण करील काय, हा देह इथंच ठेवा लागतो ना. आतापर्यंत नेलं का कोणी, याचा अर्थ त्या कलेवर त्यांचं जे होतं, नेले कलेवर कोणी सांगा, ऐके नाही. आता काय मागे कवीश्वर झाले थोर, नेले कलेवर कोणी सांगा. तुकाराम महाराजांचा देह पंचमहाभूताचा होता की जणू काही पंचमहाभूताचं कार्य असल्यासारखा दिसत होता, असल्यासारखा दिसत होता. तशीच रामकृष्णादिकांची काय आहेत, शरीरं आहेत. त्याप्रमाणे अचिंत्य मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णांची शरीरे भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्ये नाहीत. आणि जर ती पंचीकृत भूतकार्ये असती तर कृष्ण शरीरास दोरीने बांधता आले असते. पण दोरीचे बंधन कृष्ण शरीरात झाले नाही असे पुराणात आहे, ते खोटे होईल. म्हणून देव शरीरे भूतकार्ये नाहीत. आता जर पंचमहाभूताचंच कार्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं शरीर असतं तर यशोदेने त्या भगवंताला एवढ्याशा बालकाला बांधण्यासाठी तिला सगळ्या वाड्यातल्या सगळ्या दोऱ्या गोळा कराव्या लागल्या असत्या का? एकाच्या दोरीनं त्याला बांधता आलं असतं. पंचमहाभूताचं शरीर त्याला बंधन करता येतं, परंतु तिला सगळ्या वाड्यातल्या जेव्हा दोऱ्या आणल्या तेव्हाच पुरल्या आहे की नाही, का त्या पुरल्या नाही, का सगळ्या गोकुळातल्या पुरल्या नाही, सगळ्या गोकुळातल्या पुरल्या नाही, कारण ते शरीर मुळी पंचमहाभूताचं नव्हतंच. ऐक नाही, पंचमहाभूताचं असल्यासारखं दिसत होतं, परंतु ते शरीर होतं काय, खरं कशात होतं, चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा साक्षात परिणाम म्हणजे ते शरीर असल्यामुळं त्या श्रीकृष्ण शरीराला बंधन करता आलं नाही, कारण ते अनिर्वचनीय अशा प्रकारचं होतं. ती पंचीकृत पंचभौत कार्य असती म्हणजे काय, रामकृष्णांची शरीरे भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्ये नाहीत. आणि जर ती पंचीकृत भूतकार्ये असती तर कृष्ण शरीरास दोरीने बांधता आले असते. पण दोरीचे बंधन कृष्ण शरीरात झाले नाही असे पुराणात आहे, ते खोटे होईल. पण दोरीचं बंधन कृष्ण शरीराला झालं का, नाही. आणि कृष्ण पुराणात लिहिले झालं नाही, याचाच अर्थ ते शरीर काय नाही, पंचमहाभूतांचं नाही. म्हणजे देव शरीरे हे भूतकार्ये नाहीत. हा काय म्हणायला, देवांची शरीर पुण्य पापाधीन आहे तर पुण्य पापाधीन नाहीत, देवांची शरीर भूतकार्ये तर भूतकार्ये नाहीत. शिष्यांनी स्पष्टीकरण केलं की रामकृष्णादिकांची शरीरं ब्रह्मरूप हे असं म्हणतात, तेव्हा रामकृष्णादिकांची शरीरं ही सामान्य जीवांप्रमाणे, सामान्य जीवांच्या शरीराप्रमाणे ती पंचमहाभूताचा परिणाम नाहीत, तर ती चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, त्या अविद्येचा साक्षात परिणाम म्हणजे रामकृष्णादिकांचे देह आहेत असं सांगितलं. त्यामुळं ह्या देहामध्ये, सामान्य प्राणीमात्रांच्या देहामध्ये ते देह आहेत पंचभौतिक प्राणीमात्रांचे, आणि ईश्वर अवतार ज्यांना रामकृष्णादिकांचे विग्रह किंवा शरीर हे आहेत साक्षात अविद्येचा परिणाम, चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा साक्षात परिणाम असं प्रकाराने सांगितलं. तर त्याच्यावर हे कोणी स्पष्टीकरण केलं, शिष्याने. त्याच्यावर आता कारण ते म्हणतात की जर तसं नसतं तर कृष्ण परमात्म्याला जेव्हा यशोदेनं बंधन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला बंधन करता आलं का, नाही. जर ते भौतिक शरीर असलं पंचमहाभूताचं तर त्याला बंधन झालं असतं. अशा रीतीने सामान्य प्राणीमात्रांचा देह आणि भगवत अवताराचा देह किंवा विग्रह यांच्यामध्ये भेद मानावा लागतो असं शिष्याने स्पष्टीकरण केलं. त्याच्यावर पण हा मध्यस्थ म्हणतो. आता ठीक आहे ना, मध्यस्थ म्हणतो, अहो
रज्जू बंधनादिकांचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नव्हे असे जर म्हणावे तर योग्याचे शरीरासही सिद्धीच्या बलाने बंधन घडत नाही, मग त्याचे शरीरात भूतकार्य नाही असे म्हणावे लागेल. त्यांनी सांगितलं की देवतांची शरीरं जी आहेत ती भूतांची कार्य नाही, ते साक्षात अविद्येचा परिणाम आहे असं सांगितलं. याच्यावर तो आणि त्याला उदाहरण म्हणून काय दिलं शिष्याने की भगवान श्रीकृष्णाला बंधन झालं नाही, कारण का जर ते शरीर भौतिक असतं तर बंधन झालं असतं. म्हणजे ज्याला ज्याला बंधन होत नाही ते भौतिक शरीर नाही, ते मायेचा साक्षात परिणाम आहे असा अर्थ झाला. याच्यावर शिष्याला एक शंका आली आणि ती शंका तो मांडतो. ती शंका अशी म्हणतो की अहो रज्जू बंधनादिकांचा अभाव असला म्हणजे ते शरीरभूत कार्य नव्हे. जिथं जिथं रज्जूच्या द्वारा बंधन करता येत नाही ज्या ज्या शरीराला ते शरीरभूत कार्य नाही, आणि ज्याच्या ठिकाणी रज्जूच्या द्वारा बंधन करता येतं ते शरीरभूत कार्य आहे असा नियम झाला. तर या नियमाप्रमाणे ते म्हणतात तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण काय आहे, आता एक ऋषिकेशला एक पोलीस चौकी आहे, तिथे एक महात्मा होऊन गेला. तर त्या महात्म्याला तर तो महात्मा वस्त्ररहित राहायचा, त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर तक्रार केली आणि तो राहायचा कुठं, पोलीस चौकीच्या जवळपास राहायचा. तेव्हा त्या लोकांनी एक दिवस पोलीस चौकीमध्ये त्याला पकडून त्या एका खोलीमध्ये बंदिस्त करून ठेवलं. नंतर पोलीस गेले परत जेवण करण्यासाठी, परत आले तर हा पुन्हा बाहेर आहे, घराला कुलूप आहे, हा बाहेर आहे. तर आतमध्ये पाहिलं तर नाही. त्यांनी सांगितलं काहीतरी याला जादूटोणा येतो. त्याने अनेक वेळा त्याला आतमध्ये खोलीत कोंडून ठेवलं की तो परत बाहेर यायचा. म्हणजे घडलेली गोष्ट सांगतात ऋषिकेशला. तसं मग आता जर त्याचं शरीर भौतिक असलं तर त्याला बंधन व्हायला पाहिजे की नाही, आणि बंधन जर होत नसेल तर त्या शरीराला भौतिक म्हणता येईल का? योगाची काही साधना केल्यामुळं त्याला आहे ना अनुर्मित्वम काय ते श्लोक आहे कपाट, तर त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म होता येतं. इतकं सूक्ष्म होता येतं की त्या ठिकाणी तो वाऱ्यावर आरूढ होऊन वाऱ्याबरोबरीनं कुठं प्रवास करू शकतो. काय दिगंतरीचे ऐके समुद्रा पलीकडील देखील, समुद्राच्या पलीकडचं सुद्धा पाहतो. स्वर्गीचा आलोचू ऐके, स्वर्गामध्ये काय गप्पा गोष्टी चालल्या ते सुद्धा ऐकू शकतो. एवढं सूक्ष्म रूप त्याला धारण करता येतं. मग आता तो म्हणतो की मग त्या योग्याचे शरीर भूताचं कार्य म्हणता येईल का? नाही. परंतु योग्याचं शरीर हे शेवटी काय आहे, भूताचंच कार्य आहे असं आपण समजतो का नाही. परंतु तुम्ही जे सांगता की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या शरीराला बंधन झालं नाही म्हणून भगवान परमात्म्याचं शरीर जे आहे तर ते शरीर हे भौतिक नाही, मग ते आहे काय, तर चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा साक्षात परिणाम आहे. आणि तुमचे आमचे देह जे आहेत ते काय आहे, पंचमहाभूताचा साक्षात परिणाम आहे असं विधान केलं. परंतु याला एक प्रतिबंध येतो. म्हणजे हे जे विधान आहे हे प्रतिज्ञा ही सिद्ध होत नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. तर या ठिकाणी प्रमाण नाही. कारण का, काही योगी पुरुष देखील बंधनात सापडत नाही. मग त्यांचं शरीर तुम्ही म्हणणार का भूतकार्य नाही म्हणून, ते सुद्धा साक्षात अविद्येचा परिणाम असं स्वीकार करणार का, असं तो मध्यस्थ म्हणतो. ठीक आहे ना इथपर्यंत. शिष्य म्हणतो अहो योग्याच्या शरीरास प्रथम बंधनाचा संभव असतो, पश्चात योगाभ्यासरूप पुरुषार्थामुळे बंधनाचा अभाव होतो. आणि कृष्ण शरीर तर योगाभ्यासरूप पुरुषार्था वाचून सहजच बंधन होण्यास योग्य नाही, म्हणून देवांची शरीरे भूतकार्य नाहीत. आता त्यांनी सांगितलं की योगाच्या शरीराला बंधन होत नाही, बरोबर आहे. परंतु जोपर्यंत त्यांनी योगाची साधना केली नाही अशा वेळेला बालवयात आहे, बालवयात तो एक सामान्य अशा प्रकारचा लहान मुलगा आहे, अजून योगाचा अभ्यास केला नाही, आणि त्याला जर समजा कोणी बांधायचं ठरवलं तर तो बंधनात सापडेल की नाही, सापडेल. नंतर जेव्हा तो योगाभ्यास करील त्यावेळेला तो बंधनात सापडणार नाही. परंतु कृष्ण परमात्म्याचं असं नव्हतं का कृष्ण परमात्म्याने आपल्याला बंधनात सापडू नये म्हणून त्यांनी काही योगाभ्यास केला होता, असं नाही.
नाही, त्याच्या ठिकाणी स्वाभाविकच ते सामर्थ्य आहे. कृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी बंधनात न सापडण्याचं स्वाभाविक सामर्थ्य आहे. असं नाही की अगोदर त्याला काय दावियाने काय पाहिलासी देखीलासी माती खाता, दावियाने बांधी माता. तर त्या दाव्याने त्याला बांधताना त्याच्या ठिकाणी त्यांनी थांब मी काहीतरी थोडंसं चिंतन करतो, मी योगाच्या द्वारा स्थूल होतो, सूक्ष्म होतो, असं त्याला करण्याची गरज नाही. स्वाभाविकच त्याचा देह किंवा त्याचा विग्रह हा चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा साक्षात परिणाम असल्यामुळं तो बंधनाला प्राप्त होत नाही. तसं तुम्हाला आम्हाला नाही, आपण बंधनाला सहजच बंधनाला प्राप्त होतो. एखादा जर प्राप्त होणार नाही तर त्याचं कारण त्यांनी मिळवलेल्या काही सिद्धी किंवा योग सामर्थ्य, ह्या योग सामर्थ्याने जरी तो बंधनाला प्राप्त झाला नाही तरी त्याचा देह जो आहे तो मात्र कोणता आहे? भौतिकच आहे, पंचमहाभूताचा परिणाम. कारण स्वाभाविक नव्हतं, नंतर योगसिद्धी प्राप्त करून बंधनाचा अभाव त्याला करता आला. हा देवतांची शरीरं किंवा रामकृष्णाधिकांची शरीरं आणि योग्याचे शरीर याच्यामध्ये भेद आहे. एकाच्या ठिकाणी स्वाभाविक आहे देवता शरीराच्या ठिकाणी, आणि इथं काय प्रयत्न साध्य आहे. बंधनाचा अभाव हा प्रयत्न साध्य आहे आणि त्या ठिकाणी बंधनाचा अभाव हा स्वाभाविक आहे. अहो, योग्याच्या शरीरास प्रथम बंधनाचा संभव असतो. पश्चात योगाभ्यास रूप पुरुषार्थामुळे, म्हणजे पश्चात म्हणजे नंतर केलेला त्यांनी जो योगाभ्यास रूपी जो पुरुषार्थ प्रयत्नाने त्यांनी संपादन केलेला आहे त्यामुळं बंधनाचा अभाव होतो. आणि कृष्ण शरीर तर योगाभ्यास रूप पुरुषार्था वाचून सहजच बंधन होण्यास योग्य नाही. आणि या ठिकाणी जे देवतांचा जो विग्रह आहे तो विग्रह पुरुषार्था वाचून, म्हणजे कोणतेही प्रयत्न न करता, योगादी सिद्धी न मिळवता देखील त्या ठिकाणी बंधनाला तो प्राप्त होत नाही. म्हणून देवांची शरीरे भूतकार्य नाहीत. याच्यावरून सिद्ध काय झालं? देवतांची शरीर भूतकार्य नाहीत. योग्याधिकांची शरीरांना भूतकार्य असंच म्हणावं लागतं, कारण त्यांच्या ठिकाणी स्वाभाविक बंधनाच्या अभावाचं सामर्थ्य नाही म्हणून. आता दुसरं त्यांनी सांगितलं, दुसरं एक पाठीमागे सांगितलं होतं कोणी मध्यस्थानी. आता आनंदगिरीनी देवशरीरे भूतकार्य म्हटले आहेत, ती इतर जीवांच्या शरीराप्रमाणे दिसतात या अभिप्रायाने म्हटले आहेत. कारण खुद्द भाष्यकारांनीच गीता भाष्यात जीवावर अनुग्रह करण्याकरिता मायाबलाने परमात्मा कृष्णरूप प्रतीत होतो असे स्पष्ट म्हटले आहे. आणि त्याचेच टीकाकार आनंदगिरी आहेत. म्हणून शंकराचार्यांच्या विरुद्ध देवांची शरीरे भूतकार्यच आहेत असे म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय नाही असे म्हटले पाहिजे. आता यांनी पाठीमागे सांगितलं, अहो तुम्ही काय घेऊन बसले? ही जशी जीवांची शरीर आहे ही पंचमहाभूताची. कारण का? यांना काहीतरी आकार आहे की नाही? हात, पाय, मस्तक, हे सर्व कोणतं? सर्वम द्रव्यम पांचभौतिकम. कोणतंही द्रव्याचं विश्लेषण करून पाहिलं तर ते काय आहे? पंचभूतांनी बनलेले आहेत. मग ज्या अर्थी हे सगळे अवयव आपल्याला दिसून येतात आहे की नाही, सामान्य शरीरातले जीवाच्या शरीराचे अवयव दिसून येतात, ते सगळे अवयव कशाने बनलेले आहेत? पंचमहाभूतांनी. ह्याचा अर्थ जिथं जिथं सावयवत्व असतं ते पंचमहाभूतापासूनच बनलेलं असतं. देवाला देखील आहेत की नाही, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो, असंच तुम्ही म्हणता की नाही. तर त्या देवालाही आकार असल्यामुळं, त्यालाही रूप असल्यामुळं त्याचं असणारं रूप, त्याचे असणारे अवयव हेही पंचभूतापासूनच बनलेले आहेत. आणि सांगतात काय? यच्च यावत, कोणताही आकार असला की तो पंचमहाभूतांनी बनलेला असतो. जर सामान्य प्राणीमात्राचा आकार जर पंचमहाभूतांनी बनलेला आहे तर देवतादिकांची शरीरं सुद्धा कशाने? पंचमहाभूतांनीच बनलेली आहेत, तर पंचमहाभूतांनीच रचित आहेत. अशा प्रकारचं आनंदगिरी हे शंकर भाष्याचे टीकाकार स्वतः म्हणतात. त्याच्यावरून देवताची शरीरं सुद्धा काय आहेत? भूतकार्यच आहेत असंच म्हटलं पाहिजे, असं हा मध्यस्थ म्हणतो. तर त्याच्यावर शिष्य सांगतो की देवतांची शरीरं भूतकार्य आहेत असा आनंदगिरींच्या टीकेचा अभिप्राय नाही.
पण जीवासारखीच जीवाला जसं हात पाय कान डोळे दिसतात त्याचप्रमाणे रामकृष्ण अवतारामध्ये देखील जीवासारखीच त्यांची शरीरं दिसतात की नाही? फक्त जीवासारखी दिसतात एवढ्याच अभिप्रायाने या ठिकाणी देवतांची शरीर देखील पंचमहाभौतिक आहेत असं म्हटलेलं आहे. कोणी? आनंदगिरी यांनी, टीकाकारांनी. परंतु मूळ जे भाष्यकार आहेत, आनंदगिरी हे काय टीकाकार आहेत आणि भाष्यकार कोण आहेत? शंकराचार्य, भगवत पूज्यपाद शंकराचार्य हे भाष्यकार आहे. आणि सूत्रकार कोण आहे? व्यास आहेत, आहे की नाही? सूत्रकार कोण आहेत? व्यास. पहिल्यांदा दशोपनिषदाचा समन्वय करण्यासाठी व्यासाचार्यांनी ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र लिहिली आणि त्या वेदांत सूत्राचा अर्थ करण्यासाठी भगवत पूज्यपाद भगवान शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिलं आणि त्या भाष्याचाही अर्थ दुर्बोध काही ठिकाणी आहे तो स्पष्टीकरण करण्यासाठी आनंदगिरी या टीकाकारांनी भाष्यावर पुन्हा टीका लिहिली आणि सर्वांना हा अर्थ समजून दिला. तर त्या टीकेमध्ये आनंदगिरी म्हणतात की ज्याप्रमाणे कोणत्याही प्राणीमात्रांची शरीरं ही पंचमहाभूताची बनलेली आहेत त्याचप्रमाणे यच्च यावत सगळी शरीरं, मग ती रामकृष्णादिकांची असो किंवा कोणत्याही अवतारी कोटीतील महापुरुषांची असो, सर्व शरीरं ही पंचभौतिक आहेत, पंचमहाभूतांनी रचित आहेत असं ते म्हणतात. परंतु जर आपण आचार्यांचं भाष्य जर पाहिलं तर आचार्य म्हणतात की कृष्ण परमात्म्याचा आकार कसा येतो? तर ते म्हणतात जीवावर अनुग्रह करण्यासाठी परमात्माच मायेच्या बलाने, म्हणजे मायेच्या द्वारा परमात्माच काय होतं? म्हणजे परमात्माच म्हणजे मूळ असणारं ब्रह्मच मायेच्या बलाने जीवावर अनुग्रह करण्यासाठी श्रीकृष्ण रूपाने किंवा राम रूपाने, विठ्ठल रूपाने प्रतीतीला येतो असं सांगतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा परमात्मा जो आहे तो मायेच्या द्वारा येतो, तो काय पंचमहाभूताला प्राप्त होतो आणि मग तो कृष्ण रूपाला येतो असं सांगण्याचं तात्पर्य नाही. जसं माऊलींचा अभंग आहे, माऊलींच्या ह्या अभंगामध्ये जे काही भगवंताचे सवंगडी आहेत की ज्यांना पंचभौतिक शरीर प्राप्त झालेलं आहे आणि ज्यांनी परमात्म्याचा विग्रह हा पंचभूतापासून बनलेला नसून तो चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा साक्षात परिणाम आहे असं ज्यांनी जाणलं ते सगळे गोपाळ देवाभोवती मिळून काय करतात? देवाशी कलह किंवा भांडण करतात आणि त्याला काय म्हणतात? कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगली रे, आहे की नाही? पुढं काय? तर तुझी घोंगडी चांगली आहे, तुझी घोंगडी म्हणजे तुझा विग्रह आणि आमची घोंगडी दिलेली वाईट आहे. काय? स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विनली रे, त्रिगुण गोंडे षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. अशा प्रकारचा साक्षात मायेचा परिणाम म्हणजे तुझा विग्रह आहे असं म्हणतात. आणि स्वतःविषयी काय म्हणतात? आम्हाशी का दिली वांगली रे, काय त्याच्या? रक्त रेत दुर्गंध जंतू नरक मुताने भरली रे, नवा ठाई फाटोनी गेली तित्वा आम्हाशी दिदली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगली रे. असं त्या गोपाळांना माहिती आहे भगवंताचा विग्रह हा पंचभौतिक नसून पंचभूताने रचलेला नसून तो साक्षात अविद्येचा परिणाम आहे आणि तुमचं आमचं शरीर मात्र पंचमहाभूताने रचित आहे. आता ते म्हणतात भगवान शंकराचार्य काय सांगतात स्पष्टीकरण? ह्या जेव्हा रामकृष्ण अवतार होतात तर त्यांचा विग्रह कसा दिसतो? ते म्हणतात जीवावर अनुग्रह करण्यासाठी परमात्माच मायाबलाने काय होतो? कृष्ण रूप होतो. मग याच्या ठिकाणी असं स्पष्टीकरण आहे का मागच्यासारखं? मायेपासून महत्त्व, त्याच्यापासून अहंकार, पंचतन्मात्रा, मग पंचमहाभूत आणि मग त्या ठिकाणी स्थूलसृष्टी किंवा हा असणारा आपल्याला देह प्राप्त झाला असा प्रकार त्या ईश्वर अवतारामध्ये आहे का? नाही. परमात्म्याला वाटलं की परमात्मा केवळ संकल्पाने, ऐके नाही, केवळ संकल्पाने, संकल्प म्हणजे मायेच्या द्वारा परमात्मा काय होतो? रामरूप किंवा कृष्णरूप होतो. याचा अर्थ त्याचा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे का? नाही. असं कोण सांगतात? या देहाविषयी परमात्म्याच्या अवतार कोटीतल्या देहाविषयी, बरोबर ना? असं कोण सांगतात? स्वतः भगवान शंकराचार्य सांगतात. आणि शंकराचार्यांचे टीकाकार कोण आहे? आनंदगिरी. ते त्यांच्या विरुद्ध लिहितील का?
नाही. पण इथं दिसतं की नाही, यच्चे यावत सर्व देह पंचमहाभूताचे असं म्हणतात. याचा अर्थ काय, जसे सामान्य प्राणीमात्रांचे देह दिसतात तसेच रामकृष्णादिकांचे देह दिसतात पण तसे पंचमहाभूताचे असतात का? दिसतात एवढ्या अर्थाने फक्त ते म्हणतात की यच्चे यावत सगळे शरीर जी आहेत ती पंचमहाभूतांपासून रचित आहेत, परंतु भगवंताची शरीर हे पंचमहाभूतापासून रचित आहे असं सांगण्यात आनंदगिरींचाही अभिप्राय नाही. फक्त तसंच दिसतं एवढंच सांगण्यामध्ये तात्पर्य. काल आपण पाहिलं तुकाराम महाराजांचा देह आपल्याला पंचमहाभूतांचा दिसत नव्हता काय? दिसत होता. पण त्याच्यातलं एवढं अलौकिक सामर्थ्य पाहिल्यावर चिंतामणी देवांना काय वाटलं? शंका वाटली. म्हणून त्यांनी लिहिलं की तुमचा नेमका एवढा शरीर आहे तरी काय, हे एवढं या शरीराच्या ठिकाणी जे सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य साधारणपणाने ज्याला ह्या पंचमहाभूताचं बनलेलं शरीर आहे, ह्या शरीराच्या ठिकाणी एवढं अलौकिक सामर्थ्य राहू शकत नाही, आहे की नाही? काय त्यांनी दिली तिळांजळी कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, ही जी गोष्ट आहे ही सामान्य शरीरामध्ये होत नाही. तर या ठिकाणी आपला काहीतरी अलौकिक असा अधिकार असला पाहिजे. तेव्हा त्यांनी नखानी मांडी फाडून दाखवली चिंतामणी देवाला, तर त्याच्यामध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा याचा संबंधच नव्हता त्याच्यामध्ये, कारण पंचमहाभूतांनी तो बनलेलंच नव्हतं ते शरीर. ते साक्षात अविद्येचा काय होतं? परिणाम होता. म्हणून त्या ठिकाणी ते मानव देह घेऊन निजधामा गेले, आपल्या स्वरूपात ते गेले. आपल्याला आत्तापर्यंत कोणी झालं की असं शरीर जे कोणी घेऊन गेलं का? हे शरीर पंचमहाभूताचं असतं. मग ते पंचमहाभूताचं शरीर कोणाला द्यावं लागतं? पंचमहाभूतांना समर्पण करावं लागतं. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष येला ठाव स्मशानीचा. तुकाराम महाराजांना त्याची गरजच पडली नाही, कारण त्यांचं जे काही शरीर होतं ते शरीर पंचमहाभूतांचं नव्हतंच मुळी. इथं सांगतात, जीवावर अनुग्रह करण्याकरिता मायाबलाने परमात्मा कृष्णरूप प्रतीत होतो असे स्पष्ट म्हटले आहे. आणि त्यांचेच टीकाकार आनंदगिरी आहेत. म्हणून शंकराचार्यांच्या विरुद्ध देवाची शरीरे भूतकार्यच आहेत असे म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय नाही. मग शंकराचार्यांच्या विरुद्ध देवाची शरीरे हे पंचमहाभूताचंच कार्य आहे असं त्यांना ठोसपणे प्रतिपादन करायचं असा त्याचा अर्थ होईल का? नाही. कोणाचा? आनंदगिरींचा. त्यांचं फक्त एवढंच म्हणायचं त्यांना, जशी सामान्य प्राणीमात्रांची शरीरं ही पंचमहाभूताने रचित आहे अशीच भगवंताची शरीर जरी दिव्य शरीर असलं, जरी ते अज्ञानाचा किंवा साक्षात अविद्येचा परिणाम असला, पण दिसताना काय दिसतंय? असंच पंचभौतिक शरीरासारखं दिसतं, एवढाच त्यांचा अभिप्राय आहे. बाकी सर्व त्यांना आचार्यांचं मान्य आहे की परमात्मा हा भक्तावर अनुग्रह करण्यासाठी मायाबलाने कृष्णरूपाने प्रतीतीला येतो. हेच म्हणणं त्यांना जसेच्या तसं मान्य आहे. याचा अर्थ भगवंताच्या अवतारातील विग्रह हे पंचमहाभूतांचं कार्य आहे असं आनंदगिरींना म्हणायचं नाही. ते साक्षात अज्ञानाचा परिणाम आहे किंवा चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा किंवा अज्ञानाचा तो परिणाम आहे. हीच गोष्ट आनंदगिरींना प्रतिपादन करावयाची आहे. ठीक आहे ना? असं कोण समजावून सांगून राहिले? हे सगळं संगती शिष्य. आता रामकृष्णांच्या शरीरांचे उपादान साक्षात माया आहे आणि जीवाच्या शरीराचे उपादान कारण माया कार्य पंचभूते आहेत. म्हणून जीव शरीराहून रामकृष्णांची शरीरे विलक्षण आहेत. आणि सर्वात मोठा फरक म्हणजे अन्य जीवांना देहादिकांचे ठिकाणी आत्मभ्रांती आहे आणि रामकृष्णादिकांना ती भ्रांती नाही. आता आणखीन सांगतात, रामकृष्णादिकांची जी शरीर आहेत त्याला साक्षात कारण कोण आहे? उपादान कारण कोण आहे? माया. हे त्याचं काय आहे? उपादान. आणि तुम्हाला आम्हाला जे सामान्य जीवांना प्राप्त झालेली जी शरीर आहेत त्या शरीरांना उपादान कारण कोण आहे? पंचमहाभूत. हे त्याला काय आहे? उपादान कारण. पंचमहाभूत कोणती आहे? शरीराचं उपादान कारण मायेचं कार्य असणारी पंचमहाभूत आहे. आणि तिथं काय आहे? देवता विग्रहामध्ये साक्षात माया हेच काय आहे? त्याचं उपादान कारण. आणि इथं मायेचं कार्य असणारी पंचमहाभूत ही सामान्य जीवांच्या विग्रहाची उपादान कारण आहे. आता रामकृष्णादिकांच्या शरीराचे उपादान कारण साक्षात माया आहे आणि जीवाच्या शरीराचे उपादान कारण माया कार्य पंचभूती आहेत. म्हणून जीव शरीराहून रामकृष्णादिकांची शरीरे विलक्षण आहेत. आता जीव शरीर आणि रामकृष्णांची शरीर विलक्षण आहे की नाही?
यांच्या लक्षणामध्ये भेद आहे. आणि सर्वात मोठा भेद कोणता आहे? आणि सर्वात मोठा फरक म्हणजे अन्य जीवांना देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे आणि रामकृष्णादिकांना ती नाही. अन्य जीवांना म्हणजे तुम्ही आम्ही यांना देह मी आहे अशा प्रकारची देहाविषयीची देहात्मभ्रांती म्हणजे देहच आत्मा किंवा देह हेच माझं स्वरूप आहे अशा प्रकारचा भ्रम आहे. कोणाला? ज्यांचं पंचमहाभूतांचं कार्य असणारा देह ज्यांच्या ठिकाणी त्यांना काय देहात्म भ्रांती आहे. आणि रामकृष्णादिकांना हा देह माझा आहे अशा प्रकारची भ्रांती कधीही नाही. मग जीव आणि अवतारी कोटीतील पुरुष यांच्यामधला भेद कोणता आहे? मुख्य मोठा भेद एकाला आहे देह तादात्म्य भ्रांती आणि एकाला देह तादात्म्य भ्रांती कधीही नाही. दुसरी गोष्ट, एकाचं शरीर आहे साक्षात अविद्येचं कार्य आणि एकाचं शरीर आहे पंचमहाभूतांचं कार्य. एकाला कारण आहेत, उपादान कारण आहेत साक्षात अविद्या आणि एकाला उपादान कारण आहे पंचमहाभूत. असो, जीवांना देहादिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण त्यांची उपाधी मलिन सत्वगुणवती अविद्या आहे आणि रामकृष्णादिकांना देहभ्रांती नसण्याचे कारण त्यांची उपाधी शुद्ध सत्वगुणवती माया आहे हे आहे. आता एकाला देहात्मभ्रांती आहे आणि एकाला देहात्मभ्रांती नाही. एकाला म्हणजे ईश्वर अवताराला रामकृष्णादिकांना देहात्मभ्रांती नाही आणि सामान्य जीवांना देहात्मभ्रांती आहे. याचं कारण काय? तर याचं कारण आहे वास्तविक दोन्ही चैतन्य स्वरूपच आहे की नाही. जीवसुद्धा आणि ईश्वरसुद्धा, बरोबर आहे ना. हे दोन्ही चैतन्य स्वरूप आहे. दोन्ही म्हणजे दोन्हींचा लक्षांश आहे ना, दोन्हींचा लक्षांश चैतन्य स्वरूप आहे. तरी एकाच्या ठिकाणी हा भेद आहे आणि एकाच्या ठिकाणी हा भेद नाही. भेद नाही म्हणजे एकाच्या ठिकाणी काय आहे? देह तादात्म्य भ्रांती आहे एकाच्या म्हणजे जीवाच्या ठिकाणी आणि ईश्वराच्या ठिकाणी काय? देह तादात्म्य भ्रांती नाही. मग एकाच चैतन्याच्या ठिकाणी देह तादात्म्य भ्रांती आणि असण्याचं आणि नसण्याचं कारण काय असं विचारलं तर एकाच चैतन्याला दोन उपाधी लागल्यामुळं या ठिकाणी हे असं झालं म्हणजे एकाला देहभ्रम झाला, देह तादात्म्य भ्रम झाला आणि एकाला देह तादात्म्य भ्रम झाला नाही. कारण जेव्हा चैतन्याला शुद्ध सत्वात्मक माया, बरोबर ना, शुद्ध सत्व गुणवान माया, शुद्ध सत्व गुणवती माया ही उपाधी लागली की त्या चैतन्याला कोणता भाव येतो? ईश्वर भाव. आणि मग त्याच्या ठिकाणी काय होत नाही? शुद्ध सत्वात्मक उपाधी असल्यामुळं त्याला नित्य ज्ञान आहे, त्यामुळं त्याला कधी भ्रम होत नाही. त्याला देह हे रामकृष्णादिकांचे असणारे विग्रह हेच माझे आहेत असं देह तादात्म्य भ्रांती त्याला होत नाही. आता जीवाला का होते? जीवाची उपाधी कोणती? मलिन सत्वात्मक असणारी अविद्या ही त्याची उपाधी. ईश्वराची उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्वात्मक माया आहे की नाही. त्यामुळे त्याला काय आहे? त्याला सर्वज्ञत्व आहे आणि त्यामुळे त्याला देह तादात्म्य भ्रांती नाही. आणि जीवाची उपाधी कोणती आहे? मलिन सत्ववती अविद्या, मलिन सत्व गुणात्मक असणारी अविद्या ही ज्याला उपाधी झाली त्यालाच काय म्हणतात? जीव. त्या चैतन्याला नाव काय येतं? जीव. जेव्हा चैतन्याला मलिन सत्व गुणवती अविद्या उपाधी होते तेव्हा त्याला जीव म्हणतात. जेव्हा त्याला शुद्ध सत्वात्मिका माया उपाधी होते तेव्हा त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि जेव्हा ह्या दोन्ही उपाधींचा बाध होतो तेव्हा त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि तेव्हा त्या ब्रह्माला काय म्हणतात? आत्मा असं म्हणतात. तेव्हा त्या ब्रह्माला काय म्हणतात? आत्मा असं म्हणतात. दुसरं एखादं जवळचं नाव मी असं तेव्हा त्या ब्रह्माला मी असं म्हणतात. आता मायाबिंब वशीकृत्य तांशात सर्वज्ञ ईश्वरा. जेव्हा त्या शुद्ध सत्वात्मक मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं आणि ते मायेला ताब्यात ठेवतं, वशीभूत ठेवतं, तेव्हा त्याला ईश्वर अशी संज्ञा येते. ज्या पुरुषांना देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही त्यांना बोधदृष्ट्या देव म्हणण्यास हरकत नाही. आता म्हणतात जर देहात्मभ्रांती कोणाला आहे? जीवाला. आणि देहात्मभ्रांती कोणाला नाही? ईश्वराला. जर एखाद्या पुरुषाने गुरुशास्त्रांच्या द्वारा मी ब्रह्म आहे असं जर ज्ञान करून घेतलं, देह मी हे नव्हे सरे उरला उरे विठ्ठल, जर कोणी म्हणायला लागला
की देह नाही, देह मी नाही, चिदानंद रूप ब्रह्म मी आहे, असा जर एखादा शरीरधारी जीव म्हणायला लागला तर त्याला ईश्वर म्हणायला काय हरकत आहे का? काहीच हरकत नाही. कारण काय, खरा मनुष्याला ईश्वर भाव कशाला आणि जीव भाव कशाला? ज्याला देहात्मभ्रांती असते त्याला म्हणतात जीव, आणि ज्याला देहात्मभ्रांती नसते त्याला म्हणतात ईश्वर. जर देहात्मभ्रांती नसते म्हणजे ईश्वर देह मी नाही समजत, ईश्वर स्वतःला काय समजतो? ब्रह्मरूप. आणि हा जीवही जर प्रयत्नाने मी ब्रह्मरूप आहे असं समजेल तर खऱ्या अर्थाने तो कोण आहे? ईश्वरच आहे. जीवाच्या सापेक्ष त्याला ईश्वर संज्ञा आली. जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान म्हणून ईश्वर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असं आपण म्हणतो. पण खरा तो अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे का अल्पशक्तिमान आहे, का दोन्हीहून अतीत ब्रह्मच आहे? दोन्हीहून अतीत ब्रह्मच आहे. मग सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान का म्हणायला लागले तुम्ही? अहो, जीवाने अविद्या उपाधी घेतली म्हणून आम्ही त्या ब्रह्माला तिथं काय सांगितली? माया उपाधी सांगितली, आहे की नाही? आणि त्या ब्रह्मालाच नाव काय दिलं? ईश्वर. खरा ईश्वर काय आहे? ब्रह्मच आहे. ईश्वराची उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्वात्मक माया. ईश्वराच्या दृष्टीने ईश्वर स्वतःला काय समजतो? ब्रह्म समजतो. का तो स्वतःला ईश्वर समजतो? स्वतःला ब्रह्म समजतो. कारण त्याची माया जी उपाधी आहे ती त्याला अज्ञान करते का? कधी नाही. कारण ती शुद्ध सत्वगुणात्मक असल्यामुळं ती माया त्याला काय आहे? नित्य ज्ञान देते, आहे की नाही? त्याला नित्य ज्ञान आहे. मायेच्या द्वारा त्याला अहम ब्रह्मास्मी असं नित्य ज्ञान आहे. ज्या पुरुषास देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही त्यांना बोधदृष्ट्या देव म्हणण्यास हरकत नाही. परंतु बोधदृष्ट्या म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीनं देव म्हणायचं. नाही तर तुम्ही म्हणणार की आता तुम्ही ज्ञानी, मग करा जगताची उत्पत्ती, आहे की नाही? करा स्थिती, आहे की नाही? तुम्ही असं म्हणणार की ईश्वर कसा केवळ संकल्प केला की जेणे हे विश्व निर्मिले, असं नाही. ज्ञानाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर जसा ईश्वराचा अधिकार तेवढाच अधिकार ह्या ज्ञानवान पुरुषाचा आहे. एवढ्याच बाबतीत जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं सामर्थ्य तुम्ही म्हणणार त्याच्या ठिकाणी आहे, तर असं मात्र म्हणता येणार नाही. त्यालासुद्धा सकाळी कोणती भाजी खाल्ली याचासुद्धा त्या सर्वज्ञ असणाऱ्या ज्ञात्या पुरुषाला विसर पडू शकतो, तर त्याच्याविषयी शंका घ्यायची नाही. असो, जीवांना देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण त्यांची उपाधी मलिन सत्वगुणवती अविद्या आहे, आणि रामकृष्णादिकांना देहात्मभ्रांती नसण्याचे कारण त्यांची उपाधी शुद्ध सत्वगुणवती माया आहे, हे आहे. म्हणूनच जीवांना अविद्याकृत भ्रांती आणि देवांना मायाकृत सर्वज्ञता आहे. आता रामकृष्णादिकांना देहात्मभ्रांती नाही याचं कारण काय आहे? त्यांची उपाधी शुद्ध सत्वात्मक माया आहे, बरोबर ना? आणि जीवांना देहात्मभ्रांती असण्याचं कारण जीवाची उपाधी कोणती आहे? मलिन सत्ववती अविद्या आहे. आणि ह्याच कारणामुळं काय होतं? जीवाला काय म्हणतात? अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान, आणि ईश्वराला काय म्हणतात? सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान. म्हणजे जीवाला काय झाली? अविद्याकृत भ्रांती. जीवाला देहात्मभ्रांती का झाली? अविद्येने केली. आणि ईश्वराला देहात्मभ्रांती का झाली नाही? तर त्याला जी शुद्ध सत्वात्मक जी माया आहे त्या मायेमुळे त्याला भ्रम तर झाला नाही, उलट त्याला काय झालं? सर्वज्ञता प्राप्त झाली. त्या ईश्वराला काय, ईश्वर काय ठरला? त्या उपाधीमुळं सर्वज्ञ ठरला. आणि अविद्या उपाधीमुळं जीव काय ठरला? अल्पज्ञ ठरला. जीवाला भ्रम झाला आणि ईश्वराला काय झालं? सर्वज्ञता प्राप्त झाली. दोघांनाही सर्वज्ञता किंवा अल्पज्ञता जी प्राप्त झाली याला कारण काय आहे? उपाधी, आहे की नाही? उपाधीमध्ये भेद आहे का त्याच्या उपहित चैतन्यामध्ये भेद आहे का? जे ईश्वराचं चैतन्य अधिष्ठान चैतन्य तेच जीवाचं अधिष्ठान चैतन्य आहे की नाही? का दोन्ही काय भेद आहे त्यांच्यामध्ये? का दोन्ही एकच आहे? का एकाच चैतन्याला दोन नाव आली? का उपाधी भेदामुळे आली? उपाधी भेदा म्हणजे उपाधीमध्ये भेद आहे, उपहितामध्ये भेद नाही. जीवांना अविद्या, म्हणून जीवांना अविद्याकृत भ्रांती आणि देवांना मायाकृत सर्वज्ञता आहे. जीवांना अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्मभ्रांतीचा नाश आचार्य शरण होऊन करून घेणे अवश्य आहे. रामकृष्णादिकांना
आवरण आणि भ्रांती नाही, म्हणून आचार्यद्वारा उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता नाही. जरी रामकृष्णाधिक ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिता वशिष्ठ सांदीपनीकडे गेल्याचे पुराणवचन आहे, तथापि वेदाज्ञेची मर्यादा रक्षण करण्याकरिता व लोकसंग्रहाकरिता ते गुरुकडे गेले. त्यांना ब्रह्मज्ञान नसून ते प्राप्त करून घेण्याकरिता म्हणून गेले नव्हते, हे त्यांच्या अवतार चरित्रावरून सिद्ध आहे. आता दुसरं सांगतात, रामकृष्ण यांना कोणत्याही प्रकारचं आवरणही नाही आणि भ्रांती नाही. त्यांना देहात्म भ्रमही नाही, देह हाच मी आहे अशा प्रकारचा भ्रमही नाही, आणि आपल्या आत्मस्वरूपाविषयीचं त्यांना आवरणही नाही. म्हणजे त्यांना अज्ञान पण त्यांच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरणही नाही आणि देहात्म भ्रांतीही नाही. कोणाला? ईश्वराला किंवा ईश्वरावतार असणारे रामकृष्णाधिक यांना देह तादात्म्य भ्रांती नाही आणि आवरणही नाही. त्यामुळे त्या आवरणभंगासाठी त्यांना गुरुला शरणागती करणं, ईश्वर सेवा करणं किंवा शास्त्रचिंतन करणं हे काही अपेक्षित नाही. आणि जीव जो आहे त्या जीवाला मात्र या ठिकाणी अज्ञानाचं आवरण दूर करण्यासाठी त्याला शास्त्राध्ययन, ईश्वर सेवा, गुरु शरणागती हे सगळं करणं आवश्यक आहे. कोणाला? जीवाला. आता तुम्ही कदाचित म्हणाल की तो काय अभंग आहे ना, काय श्रीगुरु श्रीराम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपन गुरु केला. तर भगवान परमात्मा श्रीराम परमात्मा हे वशिष्ठाला शरण गेले की नाही? आणि सांदीपनी ऋषींना गुरु कोणी केलं? कृष्ण परमात्म्याने गुरु केलं. मग तुम्ही काय म्हणता, ते तर भगवत अवतार आहे की नाही राम आणि कृष्ण, त्याच्यामध्ये त्यांनी गुरु केल्याचं दिसतं की नाही? आणि तुम्ही तर म्हणता की त्या विग्रहामध्ये गुरु करण्याची आवश्यकता नाही, त्यांनी तर गुरु केलेले. ते म्हणतात याचा अर्थ राम आणि कृष्ण अवतारात त्यांनी जर कृष्णाने सांदीपनीला किंवा रामप्रभूंनी वशिष्ठाला गुरु केलं नसतं तर त्यांची मुक्ती झाली नसती, त्यांच्या आवरणाचा भंग झाला नसता किंवा त्यांचं देह तादात्म्य भ्रम गेला नसता असं नाही. जरी त्यांनी गुरु नसता तरीसुद्धा त्यांना पूर्वीचं आवरण नव्हतंच आणि देह तादात्म्य भ्रमही नव्हतात, तरीसुद्धा त्यांनी मग गुरु केला कशासाठी? त्यांनी काय आवरण भंग करण्यासाठी आणि देह तादात्म्य भ्रांती जाण्यासाठी गुरु केला नाही. तर या ठिकाणी यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः, जसं श्रेष्ठ पुरुष आचरण करतात तशीच मागची त्यांच्या असणारी पिढी ती सुद्धा तसंच आचरण करते. लोकांना आचरण करून दाखवायचं, यद्यदाचरती श्रेष्ठ. म्हणून बघा, आम्ही जरी भगवत अवतार असलो तरी आम्ही सांदीपनीला किंवा वशिष्ठांना शरण गेलो तेव्हा सगळ्याच जीवांना ज्यांना देह तादात्म्य भ्रांती दूर करायची, अविद्या आवरणाचा भंग करायचा, त्या सर्वांनी गुरूंना शरण गेलं पाहिजे असा आदर्श दाखवून देण्यासाठी त्यांनी गुरु केलेला आहे. पण तत्वतः त्यांना देह तादात्म्य भ्रांती नाही, त्यांना अज्ञानाचं आवरणही नाही आणि ते दूर करण्याची गरजही नाही. असा दोघांमध्ये भेद आहे. जरी रामकृष्णाधिक ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिता वशिष्ठ सांदीपनीकडे गेल्याचे पुराणवचन आहे, तथापि वेदाज्ञेची मर्यादा रक्षण करण्याकरिता व लोकसंग्रहाकरिता ते गुरुकडे गेले. त्यांना ब्रह्मज्ञान नसून ते प्राप्त करून घेण्याकरिता म्हणून गेले नव्हते, हे त्यांच्या अवतार चरित्रावरून सिद्ध आहे. ते काय ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गेले नव्हते. श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशापासून जीवांना जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते ती रामकृष्णाधिकांना स्वभाव सिद्ध आहे. आता जीव जेव्हा श्रीगुरूंना शरण जातो त्यावेळेला श्रीगुरू त्याला तत्वमसी असा महावाक्याचा उपदेश करतात आणि मग त्याला काय होते, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होते. मग त्याला मी ब्रह्म आहे अशी वृत्ती होते. तशी वृत्ती रामकृष्णाधिकांना गुरूंनी वशिष्ठांनी सांगितलं आणि मग अहम ब्रह्मास्मी वृत्ती झाली असं नाही. ती स्वाभाविकच वृत्ती घेऊनच ते काय झालेले आहेत, वृत्ती घेऊनच या ठिकाणी मी ब्रह्म आहे या वृत्तीला घेऊनच अवताराला प्राप्त झालेले. त्यामुळे त्यांना मी ब्रह्म आहे ही वृत्ती उत्पन्न व्हायला पाहिजे आणि ती वृत्ती गुरूंच्या तत्वमस्यादी महावाक्याद्वारा उत्पन्न होते अशी काही आवश्यकताच मुळी नाही. जीवांना अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतोय खरे, पण काही कालाने तोही आनंद स्वस्वरूपी विराम पावतो. त्यावेळी त्या स्थितीत सहज स्थिती असे म्हणतात. आता प्रथम क्षणी जे आहे ना, आतापर्यंत जीव काय म्हणत असतो, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी.
किंवा किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोरा, ओळसा थोरा बहु थोरा ओळसिया. अशाप्रमाणे त्याला असं वाटतं की कितीतरी वेळा मी आत्तापर्यंत जन्ममरणाच्या भोवऱ्यामध्ये दुःख भोगलेलं आहे. त्यामुळे ज्या वेळेला त्या पुरुषाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं आणि त्या ठिकाणी देह मी नाही, देहसंबंधी माझे नाही, माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतंही आवरण नाही, विक्षेप नाही. आता या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप केवळ ब्रह्मच मी आहे असा जेव्हा बोध होतो त्यावेळेला अनंत जन्माचं असणारं दुःख त्याचं नष्ट झालेलं आहे. परमानंदाची परमाशांतीची प्राप्ती झाली असं पाहिल्यावर प्रथम क्षणी त्या जीवाला काय होतो, अत्यंत आनंद होतो. म्हणून त्याला म्हणतात तृप्ती किंवा त्याला म्हणतात हर्ष. त्याचं वर्णन केलेलं आहे, धन्योहम धन्योहम आज्ञानम काय पलायितम मे, माझं आज्ञान कुठल्या कुठं निघून गेलं. अहो गुरु अहो गुरु, अहो शास्त्रम अहो शास्त्रम, माझे गुरु किती धन्य आहेत, हे शास्त्र किती धन्य आहे, मी स्वतःसुद्धा किती भाग्यवान आहे. अशा प्रकारचा प्रथम क्षणी त्याला आनंद होतो. जीवाला स्वप्रयत्नाने जेव्हा आवरणाचा नाश होतो आणि त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं त्या क्षणी त्याला प्रथम आनंद होतो. परंतु हा आनंद काही काळाने आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी विराम पावतो ना. ही ज्याला मी आनंद तरी काय व्हायचा, जो आनंद मला आता प्राप्त झाला आहे का, पूर्वीच ते माझं स्वरूप होतं. फक्त भ्रमाने मी तो काय म्हणत होतो, अप्राप्तवत मानत होतो. तो तर माझं स्वरूप असल्यामुळे माझ्यापासून तो आनंद कधी गेलाच नव्हता. बरं, आता दुःखाची निवृत्ती केली का दुःख माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्तच होतं, दुःख माझ्या ठिकाणी नित्य निवृत्तच होतं. मग आता याच्याबद्दल वृत्तीनं जर मी ब्रह्म आहे म्हटलं तरच मी ब्रह्म आहे का, आणि वृत्तीनं जर अज्ञान माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही म्हणलं तरच नाही हे का, अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंत भावच आहे. आणि आनंद माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला आहे, अभिव्यक्त झाला का, आनंद हा माझं स्वरूपच आहे का, तो मला सोडून कधी राहूच शकत नाही, कारण कधी गेलंच नाही मला सोडून. हे आनंद हे माझा काय आहे, स्वभाव आहे, हा माझं काय आहे, स्वरूप आहे. असं जेव्हा कळतं तेव्हा तो म्हणत बसेल की अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. काय आहेच हे तर काय म्हणायचं. जसा पुरुष आहे, मी पुरुष आहे म्हणतो का, नाही. तसा मी स्त्री नाही असं म्हणतो का, नाही. स्त्री नाही का म्हणत नाही, नाहीच तर काय म्हणायचं, आहे की नाही. पुरुष आहे काय म्हणायचं, आहेच तर त्याला काय म्हणायचं, आहे की नाही. उलट म्हणल्यावर शंका येते, आहे की नाही. नाही म्हणला तर किंवा हो म्हणला तर. त्याप्रमाणे मी ब्रह्म आहेच आहे. त्याच्या ठिकाणी मी अनात्म देहाधिक पदार्थ मी नाही असं म्हणायचंही कारण नाही, आणि मी ब्रह्म आहे असंही म्हणण्याचं कारण नाही. अशा प्रकारचं निस्संदेहता त्या ठिकाणी सांगायची, निस्संदेहता सांगायची. आता सांगतात की श्रीगुरूने केलेल्या उपदेशापासून जीवांना जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते ती रामकृष्णादिकांना स्वभावसिद्ध आहे. जीवांना अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतो हे खरे. पहिल्या क्षणाला अत्यानंद होतो त्यांना, पण कालाने तोही आनंद स्वस्वरूपी विराम पावतो. कालाने तो आनंद काय होतो, हा आनंद आपलं स्वरूपच आहे असं म्हटलं की तो वृत्तीला अभिव्यक्त होणारा आनंद काय होतो, स्वस्वरूपाच्या ठिकाणी विराम पावतो. म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी तो जाऊन लीन होतो, स्वरूपाहून तो वेगळा उरत नाही. स्वामी महाराज सांगायचे की एक मनुष्य समोरून येत होता बैलगाडीवर, आणि बैलगाडीवर येत असताना समोरून एक संन्यासी महात्मा चालला होता. त्यांनी खूप असं वेदांताचं श्रवण मनन निधिध्यासन करून आत्मसाक्षात्कार झाला आणि त्या आनंदामध्ये तो चालला होता. तो सगळा रस्त्याने चालताना सोहम अहम सहा ब्रह्माहमस्मी अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा मोठ्याने म्हणत चालला होता. ब्रह्माहमस्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आहे असं सारखं, मीच ब्रह्मन ब्रह्मच मी. आणि रस्त्याने चालला होता पण आपल्या स्वतःच्या मस्तीत आनंदात चाललेला होता. समोरून येणाऱ्या बैलगाडीवाल्याने पाहिलं, तेव्हा तो बैलगाडीने पाहिलं, तो उभा राहिला आणि त्या बैलगाडीमध्ये मोठ्याने म्हणायला सांगितलं, मी गाडीवान आहे, मी गाडीवान आहे असं मोठ्याने म्हणायला लागला. जेव्हा ती गाडी जवळ आली तिथे आता त्या संन्यासीच्या अंगावर जाण्याची वेळ आली. तर संन्यासी म्हणला, ए वेड्या, असं काय म्हणतो, मी गाडीवान आहे, मी गाडीवान आहे. तू म्हटला नाही म्हटला तरी तू गाडीवान आहेच आहे, आम्हाला कळतंच आहे की नाही. आम्ही आपोआप काय अंगावर गाडी येऊन देणार आहे का, आम्ही बाजूलाच जाणार, पण तुला म्हणण्याची काय आवश्यकता आहे. असं जेव्हा म्हटला त्यावेळेला तो
संन्यासी महात्मा त्या गाडीवानाला म्हटलं, गाडीवान काय म्हणतो, अहो तसंच तुम्ही ब्रह्म आहात हे स्वाभाविकच आहे ना, हे म्हणण्याची काय गरज आहे, म्हणले आणि नाही म्हटले तरी तुम्ही ब्रह्मच आहात, अशा प्रकारची स्थिती. म्हणून ते सांगतात की पहिल्यांदा प्रथम क्षणी मी ब्रह्म आहे असा आनंद होतो, नंतर तो स्वस्वरूपाच्या ठिकाणी तोच वृत्तीतला आनंद जो आहे तो स्वरूपभूत आनंदाशी एकरूप होतो, समरस होतो. त्यालाच म्हणतात की तो स्वस्वरूपी विराम पावतो. त्यावेळी त्या स्थितीस सहज स्थिती असे म्हणतात. आणि ती स्थिती कोणती आहे? सहज स्थिती. म्हणजे सहज स्थितीमध्ये हा आनंद मला आता मिळाला, दररोज वाढतो, आता घटला, असा कोणता व्यवहार आहे का तिथं? नाही. उत्तमा सहजा अवस्था. महाराज तुम्ही जाता का? महाराजांना घेऊन जाऊ. बरं, तुमचं येणं होईल ना तोपर्यंत? 12:30 वाजेपर्यंत? 12:30? हा होईल. हा काय करता येईल तसं बरं होईल, म्हणजे ते आले तर, आणि नाही आले तर पाठापर्यंत, नाही का? म्हणजे या सहस्थितीमध्ये ब्रह्मज्ञानी पुरुषाला काहीच कौतुक नसतं. त्याला जीवाचं कौतुक नाही, ईश्वराचं कौतुक नाही, वाढणाऱ्या आनंदाचं कौतुक नाही, अंतःकरणवृत्तीला होणाऱ्या दुःखाचं कौतुक नाही, होणाऱ्या क्रियेचं कौतुक नाही, अक्रिय समाधीचं कौतुक नाही, आहे की नाही? त्याला आनंद दुःख काही नाही. तो आपल्या स्वस्वरूपात जी स्वाभाविक स्थिती आहे त्या स्वाभाविक स्थितीतच तो पूर्णपणे रम्मान झालेला आहे. आणि ही जी अवस्था आहे ही सर्वात श्रेष्ठ अवस्था आहे. सहज, त्याला म्हणतात सहज अवस्था, सहज स्थिती. सहज स्थिती म्हणजे वास्तविक ब्रह्माची सहज स्थिती कशी आहे? सच्चिदानंद रूप आद्वय ही सहज स्थिती आहे की नाही? ब्रह्म कधी त्या ठिकाणी दुःखाला प्राप्त झालं का? कधी आकाराला, कधी रूपाला, कधी नावाला, कधी विशेष भावाला, कधीच नाही, ऐक ना. ते जस तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे, असा एकदा बुद्धीचा निश्चय झाला की त्यालाच काय म्हणतात? सहज अवस्था. बुद्धीचा फक्त काय झाला? निश्चय. देव जसा आहे तसाच आहे, म्हणजे मी जो आहे तो कसा आहे? जसा आहे तसा. जसा आहे म्हणजे जसा, म्हणजे जसा निर्विकार, जसा असंग, जसा उदासीन, जसा सच्चिदानंद, जसा अद्वय, जसा देशकाल वस्तू परिच्छेद रहित, जसा आहे हा कधीपासून आहे? अनादि कालापासून आहे. आणि राहणार कुठपर्यंत आहे? अनंत कालापर्यंत आहे. अनादि अनंत असा मी. मग आता माझ्यामध्ये कोणी परिणाम करू शकतं का? बदल करू शकतं का? माझ्यामध्ये काही विकार करू शकतं का? नाही. मला कोणाचा संग लागू शकतो का? कोणाचा संबंध होऊ शकतो का? काहीच नाही. असा संपूर्ण संबंध विवर्जित असंग, असा चिद्रूप असणारा, जो आत्मरूप असणारा असा मी सहजच आहे. जर वृत्ती अहम ब्रह्मास्मी म्हटलं तर मी ब्रह्म आहे, आणि देव अहम अस्मी म्हटलं तर माझं ब्रह्म पण गेलं का? काही म्हटलं तरी ब्रह्म आहे तसंच आहे, काय म्हटलं तरी ब्रह्म आहे तसंच आहे. मग आता याचा आग्रह, त्याचा समाधीकडे आग्रह आहे का व्यवहाराकडे आग्रह आहे? असा जो पुरुष आहे तो समाधीच करण्याचा प्रयत्न करील का व्यवहार करण्याचा प्रयत्न करील का? दोन्हींचा आग्रह धरणार नाही. दोन्हींचा आग्रह धरणार नाही. तो काय म्हणणार आहे की नाही? समाधी केल्याने काही माझ्या स्वरूपात काही वाढ होणार नाही, आणि समजा माझ्या ठिकाणी खूप मोठा विक्षेप झाला तर माझ्या स्वरूपात काही घट होणार नाही. याला म्हणतात सहजस्थिती. आणि ह्या सहजस्थिती काय? जी सहजस्थिती राहायचं म्हणजे काय? सहजस्थितीत राहायचं म्हणजे काय? आपल्या बुद्धीचा निश्चय असला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. हे बघा, आता हे नवरदेव आले, हे आपल्याला सगळ्यांना निमंत्रण द्यायला आले. आणि त्याला उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तीपूजाचं, तीर्थयात्रा धमाधमा असं वर्णन केलं. तर ही जी अवस्था आहे ही सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु ही अवस्था कोणाला मान्य होत नाही. असा मनुष्य कसा राहील? बालवत, ऐके नाही, लहान मुलासारखा राहील, कधी पिशाच्यवत, ऐके नाही, कधी जडवत, उन्मत्तवत, अशा प्रकारचं त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा पुरुषाला कोणी त्याला पारमार्थिक साधकच म्हणायला तयार नाही तर सिद्ध कोण म्हणेल? असे का? ही स्वसंवेद्य अशी पण ही सर्वोत्कृष्ट अशी स्थिती आहे की जिला काय म्हणतात? उत्तमा सहजा अवस्था. आणि ती जर आपल्याला साधली नाही तर मध्यमा ध्यान धारणा. त्याच्यापेक्षा मध्यम अवस्था खालची कोणती करावी? ध्यान करावं. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्माहमस्मी, आहे की नाही?
असं करावं आणि कायम कायम त्याच्याविषयी धारणा धरत राहावी. म्हणजे ध्यान करणं ही त्याच्यापेक्षा द्वितीय अवस्था आहे. आणि समजा हे ध्यान करायला बसलं की आमच्या शरीरात काय होतं, आपल्या अंतःकरणात काय होतं, पिराचा उरूज भरतो, आहे की नाही. ध्यान करायला बसलं की आम्हाला दुसरंच ध्यान होतं, परमात्म्याचं तर होतच नाही, अहम ब्रह्मास्मी. मग ते म्हणतात त्याला काय करायचं, कनिष्ठा मूर्तीपूजाचं. त्यांनी एक मूर्ती घ्यायची समोर, लंगडा बाळकृष्ण, आणि त्याच्या ठिकाणी काय तळवे तळा हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तो म्या देखिला सये. अशा प्रकारचं त्या परमात्म्याचं मूर्तीची पूजा करायची, प्रतीकाची उपासना करायची. पण ते करायला लागलं ना, मूर्ती समोर राहते पण आमचे विचार काही केल्या थांबत नाही. मग आता काय करायचं, आता काही नाही, त्या घरात तू राहूच नको. काय करतो, सारखा पायाला भोवरा बांधून तीर्थयात्रा कर, तीर्थयात्रा धमाधमा. तर त्याने तर अशा मनुष्याने काय करावं, त्यांनी तीर्थयात्रा करावी. म्हणजे तीर्थयात्रापेक्षाही श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर मूर्तीपूजा. जर तीर्थयात्रा ही सर्वात कनिष्ठ साधन आहे, ते नसलं, ते जमत, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ साधन आहे मूर्तीपूजा. मूर्तीपूजापेक्षा श्रेष्ठ साधन आहे ध्यानादी करणं. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ साधन काय आहे, सहजावस्था, उत्तमा सहजावस्था. तर याला म्हणतात ही सहज अवस्था आहे. त्यावेळी त्या स्थितीत सहज स्थिती असे म्हणतात. मग त्या जीवास अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा उपयोग नसतो. आणि एकदा त्या जीवाला ही सहज स्थिती प्राप्त झाली, त्याला हे चिंतन करायचे का अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी करायची गरज नाही, आहे की नाही. अगोदर करावं लागतं. स्वामी महाराज सांगायचे, मुलगा जेव्हा चालायला लागतो, उभा राहतो, तर आपण त्याला पांगुळ गाडा देतो, आहे की नाही. आणि त्या पांगुळ गाड्याच्या साहाय्याने तो चालतो. पुढं मुलगा जेव्हा शाळेत जायला लागला तर त्यावेळेला त्याला पांगुळ गाड्याची आवश्यकता आहे का, तर तो कधी आईला म्हणतो का, दप्तर दे आणि माझा पांगुळ गाडा दे, आहे की नाही. पांगुळ गाडीचा तर बिना पांगुळ गाड्याचं त्याला चालता येतं. तसं ही सहज अवस्था प्राप्त झालेल्या पुरुषाला आता या ठिकाणी मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं वृत्तीच्या द्वारा अहम ब्रह्मास्मी असं चिंतन किंवा अहम ब्रह्मास्मी या वृत्तीची आवृत्ती किंवा आवृत्तीरूप अभ्यास हा त्याला वारंवार करावा लागत नाही. जसं आपला निश्चयच आहे की नाही, मी पुरुष आहे, याच्याविषयी आपण मी पुरुष आहे असं तरी चिंतन करतो का, मग म्हणत तर नाही, पण चिंतन सुद्धा करत नाही. यालाच म्हणतात निश्चय वाचून. खरा निश्चय काय, निश्चय करण्या वाचून निश्चय असणं. मला निश्चय न करता देखील मी पुरुष आहे असा आपला काय आहे, पक्का निश्चय आहे. तसं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा निश्चय करताना केला तरी मी ब्रह्मच आहे. आणि समजा नाही केला निश्चय करणारी कोण आहे, बुद्धी. बुद्धीनं निश्चय केला म्हणजे मी ब्रह्म आहे, आणि नाही केला म्हणजे माझी ब्रह्मरूपता बाधित आहे का. पण हा तरी काय पाहिजे, पुन्हा निश्चयच पाहिजे, आहे की नाही. असा सुद्धा निश्चय कोणाचा आहे, पुन्हा ही निश्चय करणारी कोण आहे, बुद्धीच आहे. परंतु बुद्धी ज्याचा निश्चय करते ते तत्व मात्र त्या बुद्धीवरही वेगळंच आहे. वेगळंच आहे म्हणजे कोण आहे ते तत्व, मीच आहे. हाची निश्चय माझा परी मी निश्चयाहुनी तुझा, असं निर्याणाच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. अशा प्रकारची स्थिती म्हणजे हा निश्चय हा मोठा निश्चय केला किंवा नाही केला तरी मी जो आहे तोच आहे, अशा प्रकारचा तरी काय आहे पुन्हा हा निश्चय. याला माऊली काय म्हणतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. मग त्या जीवास अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा उपयोग नसतो. त्याप्रमाणे रामकृष्णादिकांना अहम ब्रह्माच्या स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग नसतो. तर रामकृष्णादिकांना मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे त्या वृत्तीचं जतन करण्याची आवश्यकता आहे का, नाही. ज्ञानवान पुरुषाला सुद्धा जतन करण्याची आवश्यकता नाही. तर अवतारी कोटीतल्या रामकृष्णादिकांना काय करण्याची गरज आहे, काहीच नाही. त्याप्रमाणे हे इतक्या सहज अवस्थेत राहतात. काल कधी मी सांगितलं ना तुकाई, काल सांगितलं ना, तर तुकाई असं का, भगवान रामचंद्रांना कधी संशय नाही की आपण ह्या वेलींना विचारत बसतो सीतेचा पत्ता आणि त्यामुळं आपल्याला काही येईल, अज्ञान येईल का. स्वाभाविक सिद्ध ज्ञानघन रामचंद्र प्रभू समजतात, स्वतःला ब्रह्म समजतात. मग त्या ठिकाणी हा व्यवहार बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला की ही सहज स्थिती आहे, सहज स्थिती आहे की नाही. त्यांनी काय पार्वती मातेला ओळखलं नाही का, ओळखलं, तरी सुद्धा फक्त तिच्याकडे पाठ केली. फारच पुन्हा पुन्हा सतवायला लागली म्हणून सांगितलं तू क्यों आई, आहे की नाही, तू काय असं त्याला म्हटले. तर बाकी याचा अर्थ ही कोणती स्थिती आहे, हिला उत्तमा सहजा अवस्था
त्याचप्रमाणे रामकृष्णादिकांना अहम ब्रह्म अशा स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग नसतो. समजा त्यांना अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा तर उपयोग नाही जीवाला, काय कोणत्या सहज अवस्थेला प्राप्त झालं. त्याचप्रमाणे मी ब्रह्म आहे ह्या मायावृत्तीचा देखील परमात्म्याला किंवा ह्या शरीर का आपलं अवतारधारी अशा ह्या विग्रहांना, अवतार धारण करणाऱ्या ज्यांनी शरीर धारण केलेलं आहे अशा अवतारी कोटीतले महापुरुष किंवा ईश्वर अवतार यांना देखील ओम ब्रह्मास्मी या मायावृत्तीचा काही उपयोग नाही. याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी भ्रांती आणि रामकृष्णादिकांच्या ठिकाणी निस्संदेह आत्मबोध असा विलक्षण फरक आहे. दोघांच्या ठिकाणी फार फरक आहे. जीवाला आहे आत्मभ्रांती आणि रामकृष्णादिकांना काय आहे, देहात्मभ्रांतीचा अभाव आहे आणि त्यांना काय आहे, मी ब्रह्म आहे असा नित्य आत्मबोध आहे अवतारी कोटीतला रामकृष्णादिकांना. म्हणून पुराणवाक्य रामकृष्णादिकांच्या ठिकाणी ब्रह्मतेचा व्यवहार करतात एवढेच. आता हा शिष्य सांगतो बाबा काही कारण नाही, ह्या रामकृष्णादिकांना मी ब्रह्म आहे हा जो त्यांचा बोध आहे हा बोध त्यांच्या ठिकाणी नित्य असल्यामुळं त्यांची शरीरं ब्रह्मरूप आहे असं म्हणतात, असा याचा अर्थ. म्हणून शरीरेच ब्रह्मरूप आहेत असा पुराण वाक्यांचा अभिप्राय नाही. ह्या सगळ्याचं तात्पर्य शिष्याने असं काढलं की रामकृष्णादिकांच्या शरीरामध्ये कधीही अज्ञानाचा प्रवेश नाही, म्हणून त्यांना ते अज्ञानाचं आवरण घालावं लागत नाही. त्यांना देह तादात्म्य भ्रांती नाही. त्यांना मी ब्रह्म आहे हे ज्ञान मिळवण्यासाठी गुरु शास्त्रादिकांचं ईश्वर शरणागतीचं काही साधन करावं लागत नाही. म्हणून त्यांची शरीरं ब्रह्मरूप आहेत असं म्हटलेलं आहे. त्यांना काय त्यांच्या ठिकाणी सहज स्थिती आहे, आहे की नाही, आणि जीवांच्या ठिकाणी सहजच देहात्मभ्रांती आहे. म्हणून त्यांना प्रयत्नाने देहात्मभ्रांती घालावी लागते. गुरु शरणागती, ईश्वर शरणागती, शास्त्राध्ययन ही सर्व साधनं करावी लागतात. हा त्याच्यामध्ये काय आहे, भेद आहे. कोणामध्ये, ईश्वर अवतारामध्ये आणि जीवा पंचभौतिक शरीर धारण करणाऱ्या जीवांमध्ये. आणि याच कारणाने जी सहज स्थिती त्या ईश्वर अवताराला नित्य ज्ञात असल्यामुळं त्यांना काय म्हणतात, त्यांची शरीरच ब्रह्मरूप आहे असं म्हणतात. परंतु त्यांची शरीरच ब्रह्मरूप आहेत हे सांगण्यामध्ये श्रुतिवाक्याचं तात्पर्य किंवा पुराण वाक्यांचं तात्पर्य नाही असं आत्तापर्यंत शिष्याने सांगितलं. आता हे सर्व सांगितलं, एवढं स्पष्टीकरण केलं. आता पुन्हा त्याची शंका तीच आहे. त्याची शंका काय होती की हे जे ब्रह्म आहे ते आहे निष्क्रिय, ते आहे निरवयव, बरोबर ना. निष्क्रिय आणि निरवयव, अजून एक कोणतं विशेषण दिलं त्याला, निर्गुण. निर्गुण, निष्क्रिय आणि निरुपाधिक असणारं जे ब्रह्म, त्याला इंद्रियांना गोचरत्व नाही, त्याला इंद्रियांना विषय होत नाही. आणि मग त्याचं प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल, कारण प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधा वाचून होत नाही. आणि ब्रह्म कसं आहे, इंद्रिय विवर्जित, रूपादी गुण विवर्जित. आणि मग आता त्याचं ज्ञान व्हावं कसं, ही शंका काय झाली त्याची, जशी आहे तशीच. आता मध्यस्थ आला होता पुराणमतवादी, त्यांनी सांगितलं ही शंका गुरुजींना विचारण्याची गरज नाही, ह्या शंकेचं समाधान मीच करतो. परंतु हे जे साक्षात रामकृष्णांची जी शरीर आहे ती शरीरच ब्रह्मरूप आहेत असं तो म्हटला. पण त्याचे काही मान्य केलं नाही. शरीराला ब्रह्मरूपत्वा कधीही प्रतिपादन करता यायची नाही. पण पुराणाने तर म्हटलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण शिष्यानेच उलट काय केलं, त्या मध्यस्थाला करून सांगितलं. आणि शेवटी पुन्हा आपल्या गुरूंच्या मुखाकडं पाहायला लागला केविलवाणी नजरेने, आहे की नाही. कारण का, गुरुजी हे झालं, मी ह्याच्यावर म्हणजे चांगल्या प्रकाराने स्पष्टीकरण करून ह्या मध्यस्थाचं तोंड बंद केलं. परंतु माझी जी शंका आहे ती तशीच आहे. आणि शिष्यस्तेयम शादी माम त्वाम प्रपन्नम. मला तर असं वाटतं की हा मोह काय तुझी ह्या वाक्या वाचून न जाय आणि के, तुम्ही माझा ही शंकेचं निराकरण केल्याशिवाय जाणार नाही. आणि ती शंका कोणती आहे का, ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होतं कसं, आहे की नाही. मला ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान व्हावं असं वाटतं. परंतु ब्रह्म असंग निर्विकार असणारं आणि नामरूपाच्या अतीत असणारं, निर्गुण असणारं, निष्क्रिय असणारं आणि रूपत्व आदी गुणांनी रहित असणाऱ्या ब्रह्माचं ज्ञान होईलच कसं, ही जी माझी मूळची शंका आहे ती अजूनही तशीच आहे. म्हणून त्या शंकेचं निराकरण व्हावं असं शिष्य म्हणतो गुरुजींना. तेव्हा त्या ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयीची शंका उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.